हे ऐकलंय का? एका बाजूला तब्बल 71 लाख महिलांची नावे एका रात्रीत सरकारी योजनेतून गायब होतात हो. आणि दुसऱ्या बाजूला एका साध्या बास्केटबॉल फ्रेम खाली दबून एका 20 वर्षांच्या मुलाचा जीव जातो. बापरे. हो. आणि या सगळ्यात बारामतीमध्ये ते एक वेगळाच राजकीय सस्पेन्स सुरू आहे. आज 6 एप्रिल 2026. आजच्या या सर्वात महत्वाच्या 5 घडामोडींच्या या सखोल विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. अगदी थेट मुद्द्यावर येऊया, कारण कसं आहे ना, या फक्त बातम्या नाहीत, तर आपला रोजचा प्रवास, आपले पैसे आणि आपली सुरक्षितता या सिस्टमवर कशी अवलंबून आहे याचं हे एकदम क्लिअर पिक्चर आहे. हो ना? तर सुरुवात करूया त्या बातमीने जिने सगळ्यात मोठा गोंधळ उडवलाय. म्हणजे लाडकी बहीण योजनेतून तब्बल 71 लाख महिलांची नावे वगळली गेल्याचा आरोप माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी केलाय. हो, तो खूप मोठा आकडा आहे. तेच तर. मला एक सांगा, 1,000-2,000 नावे तांत्रिक चुकीने जाऊ शकतात, पण 71 लाख हा डेटाबेस अचानक एवढा कसा काय साफ होऊ शकतो? इथेच खरी मेक आहे. जेव्हा आकडा लाखांमध्ये असतो ना, तेव्हा तो फक्त एखादा सर्व्हर ग्लिच नसतो. अच्छा, म्हणजे हा मुद्दाम केलाय. एक प्रकारे हो. सरकारी डेटाबेसमध्ये डुप्लिकेशन किंवा केवायसी अपडेटच्या नावाखाली फिल्टर लावल्या जातात. बजेटवर ताण आल्यावर निकष अचानक कडक केले जातात. म्हणजे पैसे वाचवण्यासाठी. अगदी बरोबर. बॅकएंडवरून ऑटोमेटेड स्क्रिप्ट चालवून एका फटक्यात लाखो प्रोफाईल सोडवली जातात. कागदावर ही तांत्रिक प्रोसेस दिसते, पण ग्राउंड लेव्हलवर हा थेट धोरणात्मक निर्णय असतो. बापरे, म्हणजे बजेट मॅनेज करण्यासाठी सिस्टमचा असा वापर होतो? पण प्रशासकीय पातळीवरच्या या त्रुटी फक्त कागदावर मर्यादित नसतात. नक्कीच. जेव्हा प्रत्यक्ष भौतिक सुरक्षतेकडे दुर्लक्ष होतं तेव्हा त्याचे परिणाम किती भयंकर असतात हे पुण्यातील तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूटमधील घटनेवरून दिसतं. अरे रे, ती बातमी खूपच वाईट आहे. हो, 20 वर्षांचा कॅडेट विशाल वर्मा बास्केटबॉल रिंगवर फक्त पुलअप्स करत होता आणि ती संपूर्ण लोखंडी फ्रेम त्याच्या अंगावर कोसळून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे सिस्टमच्या निष्काळजीपणाचं अत्यंत भयानक टोक आहे. आपण फक्त मोठ्या पुलांचे किंवा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करतो. बरोबर आहे, त्याची बातमी येते. पण शाळेतल्या, कॉलेजमधल्या अशा रोजच्या वापरातल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या वेअर अँड टिअरकडे पूर्ण दुर्लक्ष असतं. म्हणजे तिथले रेग्युलर चेकिंग होत नाही होत. मेटल फटीगमुळे ते वेल्डिंग आतून कमकुवत झालेलं असतं, जे बाहेरून दिसत नाही. रेग्युलर ऑडिट नसणं हेच या मृत्यूचं खरं कारण आहे. खरंच खूप वाईट वाटलं हे ऐकून. आता जुन्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या या भयानक स्थितीकडून आपण नव्या आणि मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरकडे आलो तर नवी मुंबईचा प्रोजेक्ट. हो, नवी मुंबईत सिडको आता मेट्रो 1A आणि मेट्रो 2 लाईन जोडून एअरपोर्ट भोवती एक पूर्ण मेट्रो सर्कल बनवणार आहे. हा एक खूप मोठा प्रोजेक्ट आहे. हे दिसायला एखादं नेकीसारखं जरी असलं तरी मला वाटतं हे एका मोठ्या चाकासारखं काम करेल. म्हणजे ट्रॅफिक एकाच पॉइंटवर अडकण्याऐवजी सतत फिरत राहील. बरोबर ना? एक्झॅक्टली. याला हब अँड स्पोक मॉडेलमधील रिंग रेडियल अप्रोच म्हणतात. अच्छा. जेव्हा एअरपोर्टसारखं मोठं हब तयार होतं तेव्हा सर्व गाड्या एकाच रस्त्याने आल्या तर भयानक ट्रॅफिक जॅम होतो. हो, तिथला तर रोजचाच प्रॉब्लेम आहे. म्हणूनच सर्क्युलर लाईनमुळे प्रवासी कोणत्याही पॉइंटवरून लूपमध्ये एंट्री करू शकतात. यामुळे फक्त ट्रॅफिकच नाही तर त्या पूर्ण सर्कलच्या आजूबाजूला कमर्शियल डेव्हलपमेंटचा एक मोठा पट्टा तयार होतो. क्या बात आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असं नवीन नेटवर्क तयार होत असताना इकडे राजकारणात मात्र जुन्याच नेटवर्कची नव्याने बांधणी सुरू आहे. बारामतीची पोटनिवडणूक, बरोबर? अगदी बरोबर. जानेवारीत अजित पवारांच्या दुर्दैवी विमान अपघातानंतर आता बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध पोटनिवडणूक होत आहे. हो, आणि तिथे तर खूप मोठा ट्विस्ट आहे. आहे ना. काँग्रेसने एक विचित्र अट टाकलीये. विमान अपघाताची FIR महाराष्ट्रात नोंदवली तरच ते आपला उमेदवार मागे घेतील. मला कळत नाहीये, FIR आणि निवडणुकीचा काय संबंध? संबंध थेट ज्युरिस्डिक्शन म्हणजे अधिकार क्षेत्राचा आहे. जर FIR महाराष्ट्रात नोंदवली गेली तर तपासाची सूत्रे आणि कायदेशीर कंट्रोल इथल्या प्रशासनाच्या हातात राहील. म्हणजे हे सगळं कंट्रोलसाठी येतं. येस. हे फक्त एक निवडणूक जिंकण्याबद्दल नाहीये, तर भविष्यात या हाय प्रोफाईल अपघाताच्या तपासाची दिशा कोण ठरवणार यावर कायदेशीर नियंत्रण मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे एक प्रकारचं प्रेशर टॅक्टिक आहे तर हे. अत्यंत प्रभावी प्रेशर टॅक्टिक. बापरे. आणि या राजकीय प्रेशर गेमच्या मध्येच दिल्लीत एक मोठी घडामोड झालीये. शरद पवार आणि रामदास आठवले यांनी व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते राज्यसभेत शपथ घेतली. हो, ही पण खूप महत्वाची पॉलिटिकल मूव्ह आहे.
पण मला एक सांगा, आता हे दोन्ही इतके सिनियर नेते पुन्हा राज्यसभेत गेल्याने एक्झॅक्टली काय बदलणार आहे? कसे राज्यसभेत फक्त भाषणं होत नाहीत. तिथे देशाच्या धोरणांवर पडद्यामागून अत्यंत महत्त्वाच्या वाटाघाटी होतात. म्हणजे जे डायरेक्ट दिसत नाही ते. बरोबर. या दोन नेत्यांची तिथली उपस्थिती म्हणजे महाराष्ट्राच्या प्रादेशिक राजकारणाला थेट राष्ट्रीय निर्णय प्रक्रियेत एक मोठा बफर मिळणं. अच्छा. कोणतंही बिल पास करताना किंवा थांबवताना यांचं नेटवर्क आणि दिल्लीतील अनुभव खूप मोठा इम्पॅक्ट तयार करतो. अगदी स्पष्ट झालं आहे. राजकारणाच्या या खेळातून बाहेर येऊन आता जाता जाता एका वाक्यात मार्केट अपडेट. नक्की. जागतिक अस्थिरतेमुळे जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्याचे दर थोडे खाली आलेत, पण चांदी मात्र एकदम स्टेबल आहे. हो, कारण इंडस्ट्रीमध्ये चांदीचा भौतिक वापर जास्त असल्याने तिची इंडस्ट्रीयल मागणी कायम स्थिर राहते, हेच यातून दिसतं. बरोबर. तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी, पण शेवटी एक विचार मनात घोळतोय. काय तो? आपण नवी मुंबईत करोडोंचे हायटेक मेट्रो सर्कल उभे करत आहोत, पण त्याचवेळी कॉलेजच्या ग्राउंडवरची एक साधी बास्केटबॉल फ्रेम आपण सुरक्षित ठेवू शकत नाहीये. खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. हो ना. विकासाचा आणि मानवी सुरक्षेचा हा समतोल नेमका कसा साधायचा याचा विचार नक्की व्हायला हवा. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच. आपण पुन्हा भेटूया आणखी एका नव्या विषयाच्या मुळाशी जाण्यासाठी.